या शेतकरी आक्रोश मोर्चा उपस्थित अक्कलकुवा तालुका कोत्ता मोटा संख्या उपस्थित रहे बाठे शेतकरी दाये मां बाठे पाऊ होया बाठन तिया भाषणा में खतु पुरवठो कमी है किंवा खते मिली नाही या विषय पे बाठन तिया भाषणा में ही आख्यो मान तुम्हा बाठा में मागच्या 10 वर्षां आपो जिल्हा में 2014 जहां पहली दाव खासदार बोनी त्या टाइमाले आए लोगों पाठी सिरू अक्कलकुवा तालुका में आए फिरा शुरू आणि मन लोके आखे काही खते ना मिलते काय अभी काय अडचण आहे खते का ना मिलते आणि खासदार तमायो अधिकारी मीटिंग लेदी आणि मीटिंग में मायो अधिकारी पूछो आए को साहब नंदुरबार जिला में खासकर अक्कलकुवा तालुका में खते कहाँ ना मिलते मन आखे तारी उचेनो पुरवठो कमी ज्या मंत्री ने आख्यो उचेनो पुरवठो कमी आहे आणि थेट आपो देशू पंतप्रधान मोदी साहेब जान मिली आणि नंदुरबार जिल्हा जो खता फोटो आतो जो भारत सरकार उचेनो दे तो कायो आपो जिल्हा खातून वादवी लेजो तो वादवी लेल्यानंतर 4-5 महिना की ज्या खते आवा चालू आहे तर मग एके जान मालो का आपो जे खते जी रेल्वे काढता आवे ती आता रे काढते रेल्वे रेखी तर तो रेखे आपो धुळे जिल्हा खाली वेचलो दोंडायचा आणि दोंडायच्या खाली वेचल्यामुळे काय वे का ते खते उठे आवे प्रताप दादा एका रेल्वे 2000 मेट्रिक टन खत आवे एका रेखे जवळपास 2000 मेट्रिक टन रे तो जहां आवे तर धुळे वाले 1500 मेट्रिक टन काढी लेना आपण 500 मेट्रिक टन आवे नंदुरबार जिल्हा आम्ही मायू तर खतो उचे दिल्ली माखीन वाटवी लेतलो पेने रेल्वे ची जागा खाली वेतली तो धुळे जिल्हो आतो धुळे जिल्हा खाली वेतली ते लोक तिया खातूर जा को काढी लेना आपण कमी दे ई ज्या मा ध्यान मालो तर मायू थेट रेल्वे मंत्री पत्र लिखलो रेल्वे मंत्री नाथलो आमा नंदुरबार जिल्हा खतू रे नंदुरबार रेल्वे स्टेशन ब्रेक पॉइंट बनावा आणि नंदुरबार जिल्हा खत नंदुरबार खाली वेला देजो आणि तुम्हा पठाण तुम्हा माहिती खातो राखो रेल्वे खाते मायू मागणी केल्यानंतर नंदुरबार स्वतंत्र रेक पॉइंट तो व्यवस्था ही आता नंदुरबार चालू केली आम्ही नंदुरबार जिल्हा जोते भी खत आवते है ते बाटे आपो नंदुरबार रेक आवे है आणि नंदुरबार जिल्हा खते नंदुरबार रेक पॉइंट तो खाली वेते आणि त्यामुळे तुम्ही देखो मेरी या मागच्या 5-6 वर्षाने खतू तुटवडो आपो हे कमी आतो म्हणजे कमी तो ना किंवा कमी आहे त्या तक्रारी क्वचित आवे पण मागच्या 1-2 वर्षां तुम्ही ह्या ओसा मोठ्या प्रमाणात खतू त्यांच्या कहा आपण हचवायली मग 15-20 दिहा पहिला नागेश जाधव किरसिंग जाधव नितेश जाधव बाटे मारी आणले माने गावित साहेब लाखे का अक्कलकुवा मोठी वाईट परिस्थिती आहे आपो शेतकऱ्या का खते आपो शेतकऱ्या मिलीना 270 रुपया बॅगे 800, 1000, 1200 रुपया आपो लोक खरेदी केली या विषय आपण आंदोलन केला पुढे का कृषी अधिकारी वारंवार पत्र दिले आपो प्रश्न काय सुटे नाही आणि विषय शेतकरी आपण आपो आदिवासी लोक मोठ्या मोठ्या प्रमाणात में डोगो रहते हैं हळूहळू आपण भी लोक आम्ही खते वापरा चालू आहे आगले आपण लोक खते जास्त वापरूच नाही ऑर्गॅनिक खेती घेतले पण आम्ही आपण भी खत वापरूला युरिया वापरूला प्रमाण आम्ही बागे बागे वादी रियो तर आपण इन भी खत मिला जोजे आणि ते जेव्हा मन आख्यो आणि आपण चालू आपण 10 तारखेला अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन की ज्या वेळेस आम्ही इठारियो तुम्हा बाटको माई अधिकाऱ्यांना माहिती मागली का आपण अक्कलकुवा तालुका 1 एप्रिल 2025 पासून कोतो खत आलो युरिया कोतो आपण अक्कलकुवा तालुका मालो तुम्हा बाटाने आश्चर्य वाटवाय मागच्या वर्षी जो आलो पण ती ज्या को आम्ही या वर्षी आलो आहे जास्ती म्हणजे मागच्या वर्षी जो युरिया आपण अक्कलकुवा तालुका मानलो ते ज्या को या वर्षी आलो मागच्या वर्षी त्यांच्या हचवाई का आपने काय ना हचवाई या वर्षी होतो तीव्र युरिया त्यांच्या
वाचवायली ज्या को मागच्या वर्षापेक्षा ज्या को खत आम्ही बी आपण शेतकऱ्यांना का ना मिली आधी चाल आपो आंदोलन की अधिकाऱ्यांना बी आखो आती मान दादा आवा उशीर या खातूर नाही हो माने आज वेगळी गेली ही कागदपत्रे एक मिनिट माहिती मागवली किल्ला एजन्सी वालाले पूर्वी है आम्ही होतो 1 एप्रिल पासून ही आपको अक्कलकुवा तालुका यादी है किल्ला एजन्सी वाला को ते खते मिले हैं तुम्हा बाटाने उन्हें आश्चर्य हचवाय 4600 मेट्रिक टन खत अक्कलकुवा तालुका मालो यापैकी अर्धापेक्षा जास्ती खत ही अक्कलकुवा आपण 3 एजन्सी आहे ती मिळलेलो एक एजन्सी आहे दीपभूषण एग्रो नाव एजन्सी ती 511 मेट्रिक टन खत एकाच एजन्सी फाळी त्यानंतर बीडी एक एजन्सी आहे श्री गणेश एजन्सी ये पे 1574 मेट्रिक टन ओस्तो पाठो खत या एजन्सी वाला फाई आने आजी फाई श्रीरंग एग्रो नाव एके खापरू एजन्सी आहे ती 510 मेट्रिक टन म्हणजे जवळपास 2600 मेट्रिक टन 2600 मेट्रिक टन ही फक्त या तीनच एजन्सी वाला फाई आणि ओस्तो पाठो खत शेतकऱ्यांना खत का ना मिली वो होगा से मोठा प्रश्न आपण शेतकऱ्यांसमोर ही अक्कल दादाने मिळतं गावं मान होती का द्या आणि एकले कागद घेतली बाकी एजन्सी वाला 30 टन 40 टन आणि होगा एक मोठं आश्चर्य दादा किती गोड जे एजन्सी बंद आहे जे शेती संघ बंद आहे 30 टन के खत दिया तो खत नहीं दिया के ती चौकशी वेगळा जोजे आणि ती एजन्सी लोकांना खत देणारा अधिकारी ती जे ठिकाणी चौकशी वेगळा जोजे नाही टाकू जे जी ये खतो ये ने चोरी के लिए है जे खत चोरियो जे के अधिकारी रे व्यापारी रे उधारी रे चिंतक रे ती गुन्हा दाखवलेला जोजे एफआर जोजे जे एजन्सी आहे ते एजन्सी कायमचं लायसन रद्द केली होती आपण आदिवासी लोक मदत किती देतात माने होता वाईट आहे आपण हिने होता थोडा प्रमाणात लोक मोजरी देणार जातात कोरोना में शेतकरी आपण नंदुरबार जिल्हे कोटा लोक घेते आहे ही माहिती काढी आणि कोटा लोक स्थलांतर मिळतात ही सर्वे गेलो 95% लोक नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे जिया पे स्वतः खेती भी है पेंटे खेती ना की सकते थे मोजरी के ना जाते गरीब लोगों में गाड़ी कोई आखा परिवार गुजरात मोजरी के राजा पड़ी रही हो एक बाग जे आपो खत चोरी रही ये मुळे आज आपण शेतकऱ्याने शेतीना देत आली आणि आपण शेतकरी जे आहे ते या बाटा खतू पासून आज वंचित आहे आपण आदिवासी लोक गरीब होता बीजा केवढा परिस्थितीत पैसा तोलवता बाया आपो हाय पियो दागीने दान कोविले पैसा गोळा कीने तारा खोतेला जाते 270 रुपये बॅग 1000 रुपये मिळती रही ओ कोत्तो मोडो पापी बाटलो किरी है ही बाटा आपो बाटा शेतकऱ्यांना माझ्या या आक्रोश मोर्चा निमित्ताने फुलवून किती मोठे शेतकऱ्यांना मला पडत्या काय व्हिडिओ काल एक मिळणारी पण तुम्हाला नाकू एक 2-3 लोक जे आहे जे अख्खा खतू पे दल्लू मारीन बोटा एक एल्ला पुढारी आरी फिरता केडो ते ने ही पाठो खते चोरा खातू रे त्या ठिकाणी मदत ते पुढारी पिछोड लागूली गरज आहे आज आपण आदिवासी लोक शेती शिवाय बिया काय आहे मला का तुम शेती शिवाय बिया काय आहे का जे पे घेतात तो थोडा फार आहे 1 एकर 2 एकर पहला दोगु में आपो एकता खेते ओटे हारे ना हारे थे तिया में थोड़ा फार खर्चा की हर पागुला प्रयत्न आपण लोक केता बिचारा मेहनत केता तिया भी ये ठिकाणी यांची खाते चोऱ्या के तरी ते एकदम चुकीचं आहे या लोको पे कडक शिक्षा वेळा जोजे कडक कारवाई वेळा जोजे आज या मोर्चा निमित्त की होता मोठा संख्येत तुम्ही बाटे या ठिकाणी शेतकरी आले माने तहसील कार्यालयासमोर आपो गोठे तहसीलदार साहेब बोलते आपलं
तहसीलदाराची नियुक्ती जबाबदारी आहे का आपण ही काय ठिकाणी एकदा चोऱ्यावर या कारवाई केला जोजे पोलीस डिपार्टमेंट भी है डीएसपी चोर है होता जोजे या बांडू पे कार्रवाई केला जोजे ये लोगों विरोध आपो आज जब आवाज नहीं उठ गए हो पर वो बोलिया तुमने आखी दे हो हाका लूटी ये आज आपको खते चोरी दी है हाका लूटी ना आपको जमीन पे चोरी ली जाए मोटे मोटे बांडी हो खाए એટલે આપણા બાટુ शेतकरी या ठिकाणी आपो ई काही કેટલા પક્ષ લડાઈ ના ઈ આપો शेतकऱ्या लढाई है आपो अस्तित्व लढाई है तुम्हा आमा बाटाई लढाई है आम तिया खातून કેટલા પક્ષ या ठिकाणी आहे अगदी ना होता ये पक्ष तिया पक्ष पेन जिया शेतकऱ्याला खतूपासून वंचित होवे हो ई तिया बाटा शेतकऱ्या लढाई है आणि आज मान या ठिकाणी खास ही नामा बाटा जे नेते मंडळी आहे तुम्हा मी या ठिकाणी